हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9 मधील चॅप्टर नंबर 2 रिअल नंबर्स मधील प्रॉब्लेम्सचे सेकंड सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 7 अँड क्वेश्चन नंबर 8 कव्हर करणार आहोत. इज इट क्लिअर? सो सी दी 7th वन, सिम्प्लिफाय. सो गिवन ज्या सड आहे त्यामध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जर कॅरी करायचे असेल तर या सडचं कन्व्हर्जन सुरुवातीला आपल्याला लाईक सडमध्ये करून घ्यावं लागेल. इज इट क्लिअर? लाईक सड दॅट मीन्स सड हॅव्हिंग सेम रॅडिकल अँड सेम ऑर्डर. इज इट क्लिअर? सो लाईक सड तयार करण्यासाठी आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. इज इट क्लिअर? 1 बाय 1 सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज 4/7 इंटू रूट 147 प्लस 3/8 इंटू रूट 192 मायनस 1/5 इंटू रूट 75. सो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला फॅक्टर्स घ्यावे लागतील. सो वी कॅन राईट फॅक्टर्स ऑफ 147, 192 and 75. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण 147चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. 7 + 1 8 + 4 दॅट मीन्स ॲडिशन हे 12 होते आहे. सो आपण 3नी कट करू शकतो. इज इट क्लिअर? 3 4 12 रिमेनिंग 2 आणि हे 7 27 होतील. त्यानंतर 3 9 27. त्यानंतर 7नी कट करता येईल. 7 7 49 and 7 is a prime number, so 7 1 7. Is it clear? So 147 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 3 × 7 × 7. Is it clear? त्यानंतर 192चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 2 आहे, सो आपण 2नी कट करू शकतो. इज इट क्लिअर? 2 9 18 रिमेनिंग 1 आणि हे 2 12 होतील. त्यानंतर 2 6 12. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन 2नीच कट करता येईल. 2 4 8 and 2 8 16. अगेन 2नी कट करता येईल. 2 2 4 and 2 4 8. 2 1 2, 2 2 4. त्यानंतर 2 6 12, 2 3 6 and 3 1 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 75चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. 7 + 5 ॲडिशन 12 होते आहे, सो आपण 3नी कट करू शकतो. 3 2 6 रिमेनिंग 1 आणि हे 5 दॅट मीन्स 3 5 घेता येईल आपल्याला. त्यानंतर 25 युनिट प्लेसला 5 आहे, सो 5नी कट करता येईल. 5 5 25 अँड 5 1 5. इज इट क्लिअर? सो 4/7 अंडर रूट 147 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 3 × 7 स्क्वेअर. इज इट क्लिअर? कारण आपल्याला इथं 7ची पेअर मिळालेली आहे. इज इट क्लिअर? सो डिरेक्टली आपण काय लिहिलेलं आहे? 7 स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस 3/8 ॲज इट इज इंटू अंडर रूट 192. याचे फॅक्टर्स आपल्याला काय मिळालेले आहेत? ही एक 2ची पेअर मिळालेली आहे. त्यानंतर अगेन 2ची पेअर, अगेन 2ची पेअर आणि त्यानंतर हा एक सिंगल नंबर मिळालेला आहे. इज इट क्लिअर? सो हेच आपण कसं लिहू शकतो? 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 3. इज इट क्लिअर? मायनस 1/5 अंडर रूट 75. सो 75चे फॅक्टर्स 3 × 5 × 5 दॅट मीन्स 5 स्क्वेअर. इज इट क्लिअर? 5ची एक पेअर मिळालेली आहे. इज इट क्लिअर? सो 4/7 ॲज इट इज. त्यानंतर सिम्पली रॅडिकल साईन सेपरेट करूया. √3 इंटू रूट 7 स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस 3/8 ॲज इट इज. सिम्पली रॅडिकल साईन सेपरेट करूया. इंटू √3. इज इट क्लिअर? मायनस 1/5 इथं सुद्धा रॅडिकल साईन आपण सेपरेट करतो आहोत. इज इट क्लिअर?
सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, त्यानंतर इथं सुद्धा स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, आणि त्यानंतर इथं सुद्धा कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग टर्म्स आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 4/7 ॲज इट इज इज इक्वल. सो इथं काय राहणार आहे, 7 इंटू रूट 3 इज इक्वल. सो 7 इंटू रूट 3 प्लस 3/8, त्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इज इक्वल मल्टीप्लाय बाय रूट 3 इज इक्वल. ही एक टर्म आहे. त्यानंतर मायनस 1/5 ॲज इट इज. सो इथं 5 इंटू रूट 3 राहणार आहे. सो 5 इंटू रूट 3 ही एक टर्म आहे इज इक्वल. सो इथं 7ला 7 कॅन्सल होतील, 7 1 जा 7 अँड 7 1 जा 7 इज इक्वल. त्यानंतर इथं 2नी कट करता येईल, 2 1 जा 2, 2 4 चा 8 इज इक्वल. अगेन 2नी कट करता येईल, 2 1 चा 2, 2 2 चा 4 इज इक्वल. अगेन 2नी कट करता येईल, 2 1 चा 2 अँड 2 1 चा 2 इज इक्वल. इथं 5 1 जा 5 अँड 5 1 जा 5. सो रिमेनिंग आहे ते नेक्स्ट स्टेपला घेऊया. 4 इंटू रूट 3 इज इक्वल प्लस इथं काय आहे, 3 इंटू रूट 3 इज इक्वल. त्यानंतर मायनस रूट 3 इज इक्वल. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथंही रूट 3 आहे, इथंही रूट 3 आहे आणि इथंही रूट 3 आहे. दॅट मीन्स या काय तयार झालेल्या आहेत, लाईक सर्ड इज इक्वल. सो लाईक सर्ड झाल्यामुळे आता आपण ह्या कॉमन घेऊ शकतो. सो वी कॅन राईट therefore by taking common root 3 is it clear. so root 3 कॉमन घेतल्यानंतर राहणार काय आहे, 4 प्लस इथं 3 राहणार आहे, मायनस इथं 1 असणार आहे इज इट क्लियर. सो मायनस 1. त्यानंतर हे रूट 3 आपण कॉमन घेतलेले आहे. सो 4 plus 3 minus 1 that means 6 is it clear. So 6 into root 3 it is our answer. Then next example, second example is 5 into root 3 plus 2 into root 27 plus 1 upon root 3 इज इट क्लियर. सो सुरुवातीला आपल्याला 27चे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. सो वी कॅन राईट फॅक्टर्स ऑफ 27. सो 3नी कट करता येईल, 3 9 चा 27, 3 3 चा 9 इज इट क्लियर अँड 3 1 जा 3. सो 27 हा नंबर आपण कसा लिहू शकतो, 3 टाइम्स 3. सो 5 इंटू रूट 3 ॲज इट इज प्लस 2 ॲज इट इज 27 दॅट मीन्स 3 इंटू 3 स्क्वेअर इज इट क्लियर. इथं आपल्याला पेअर मिळालेली आहे. सो 3 इंटू 3 स्क्वेअर असं आपण डिरेक्टली लिहिलेलं आहे. त्यानंतर 1 अपॉन प्लस 1 अपॉन रूट 3 ॲज इट इज इट क्लियर. सो पहिली टर्म ॲज इट इज येणार आहे प्लस 2 इंटू सिम्पली रॅडिकल साइन सेपरेट करूया, 3 इंटू रूट 3 इंटू 3 स्क्वेअर इज इट क्लियर प्लस 1 अपॉन रूट 3 ॲज इट इज. सो इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 5 इंटू रूट 3 ॲज इट इज प्लस 2 इंटू हे 3 इंटू रूट 3 इज इट क्लियर. ही एक टर्म आहे, त्यानंतर ही एक टर्म आहे प्लस 1 अपॉन रूट 3 इज इट क्लियर. सो पहिली टर्म ॲज इट इज प्लस 3 2 चा 6, 6 इंटू रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 3 इज इट क्लियर. सो इथं ॲडिशन करण्यासाठी आपल्याला या नंबरचं रॅशनलायझेशन करावं लागेल इज इट क्लियर. रूट 3 हा काय आहे, इररॅशनल नंबर आहे.
इररॅशनल नंबर. सो डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करण्यासाठी सेम नंबरनीच आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल. जिंकलं. सो 5 into root 3 as it is plus 6 into root 3 as it is plus 1 upon root 3 multiply by डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर या दोन्ही ठिकाणी आपण काय केलेलं आहे, रूट 3नी मल्टिप्लाय केलेलं आहे. सो त्यामुळे काय होणार आहे, डिनॉमिनेटर रॅशनलमध्ये कन्वर्ट होणार आहे. जिंकलं. सो या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण लर्न केलेले आहेत. सो 5 into root 3 प्लस 6 into root 3 प्लस हे मल्टिप्लिकेशन 1 into root 3 that means root 3 upon root 3 into root 3 that means 3 only. is it clear? हे आपण एक्सप्लेन करूया ब्रॅकेटमध्ये. रूट 3 हे एक्सप्लेन करतो आहोत आपण. रूट 3 इंटू रूट 3 दॅट मीन्स रूट 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. सो ॲन्सर काय येणार आहे, 3. ते डिरेक्टली आपण इथं मेन्शन केलेलं आहे. इज इट क्लिअर? सो आता लाईक साईडमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. सो आपण कॉमन घेऊ शकतो. सो देअरफॉर बाय टेकिंग कॉमन रूट 3. इज इट क्लिअर? इथं आपण मेन्शन करूया लाईक सर्ड्स. सो लाईक सर्ड झाल्यानंतरच आपण काय करू शकतो, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. सो कॉमन घेतल्यानंतर इथं काय राहणार आहे, 5 प्लस इथं 6 प्लस इथं काय राहणार आहे, 1 अपॉन 3. इज इट क्लिअर? त्यानंतर हे रूट 3 आपण कॉमन घेतलेले आहे. सो 5 प्लस 6 11 प्लस 1 अपॉन 3. त्यानंतर हे रूट 3 कॉमन घेतलेले आहे. सो आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. इथं डिनॉमिनेटर काय असणार आहे, 1 असणार आहे. इज इट क्लिअर? सो क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर डिनॉमिनेटर सेम होईल. सो 11 3 जा 33 प्लस 1 इंटू 1 दॅट मीन्स 1. इज इट क्लिअर? अपॉन 3 1 जा 3 इंटू रूट 3. इज इट क्लिअर? सो 33 प्लस 1 दॅट मीन्स 34 अपॉन 3. इज इट क्लिअर? इंटू रूट 3. Is it clear? It is our answer. Then next example. Third example is root 216 minus 5 into root 6 plus root 294 minus 3 upon root 6. So सुरुवातीला आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. So we can write factors of 216 then 6 then 294. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण 216चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 6 आहे. सो आपण 2नी कट करू शकतो. इज इट क्लिअर? 2 1 जा 2. छोटा नंबर होतो आहे 1. सो 0चा भाग घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 8 जा 16. अगेन 2नी कट करता येईल. 2 5 चा 10 अँड 2 4 चा 8. त्यानंतर 2 2 चा 4 अँड 2 7 जा 14. त्यानंतर 3नी कट करता येईल. 3 9 जा 27. 3 3 चा 9 अँड 3 1 जा 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 6चे फॅक्टर्स 2नी कट करता येईल. 2 3 चा 6 अँड 3 1 जा 3. इथं आपल्याला एकही पेअर मिळाली नाही. दॅट मीन्स हा 6 नंबर ॲज इट इज रॅडिकल साईनमध्ये राहणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 294चे आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 4 आहे. सो आपण 2नी कट करू शकतो. 2 1 चा 2 2 4 चा 8 रिमेनिंग 1 अँड 2 7 जा 14. इज इट क्लिअर? सो ॲडिशन 7 प्लस 1 8 प्लस 4 12. सो आपण 3नी कट करू शकतो. 3 4 जा 12 रिमेनिंग 2 आणि हे 7 दॅट मीन्स 3 9 जा 27. अगेन 7नी कट करता येईल. 7 7 जा 49 अँड 7 1 जा 7. इज इट क्लिअर? सो
216च्या फॅक्टर्समध्ये आपल्याला 2ची पेअर मिळालेली आहे, त्यानंतर 3ची एक पेअर मिळालेली आहे. इथं आपल्याला पेअर मिळाली नाही. त्यानंतर 294मध्ये आपल्याला 7ची एक पेअर मिळालेली आहे. सो आवर गिव्हन एक्झाम्पल इज 216. हेच आपण कसं लिहू शकतो? 2 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 2 इंटू 3 इज इक्वल मायनस 5 इंटू रूट 6 ॲज इट इज, कारण त्यामध्ये पेअर मिळालेली नाही आहे, प्लस हे फॅक्टर्स आता लिहायचे आहे 2 इंटू 3 इंटू 7 स्क्वेअर मायनस 3 अपॉन रूट 6 इज इक्वल. सो सिंपली रॅडिकल साइन सेपरेट करूया. अंडर रूट 2 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू याची पेअर मिळाली नाही आहे, दॅट मीन्स हे ॲज इट इज मल्टिप्लिकेशन येणार आहे. 3 2 6 इज इट क्लिअर मायनस 5 इंटू रूट 6 ॲज इट इज प्लस इथं सुद्धा रॅडिकल साइन सेपरेट करूया इंटू 7 स्क्वेअर इज इट क्लिअर मायनस 3 अपॉन रूट 6 ॲज इट इज. सो इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, त्यानंतर इथं सुद्धा स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, त्यानंतर इथं सुद्धा स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 2 इंटू 3 इज इट ना 2 इंटू 3 इंटू रूट 6 ॲज इट इज मायनस 5 इंटू रूट 6 ॲज इट इज प्लस हे मल्टिप्लिकेशन रूट 6 इंटू 7 इज इट क्लिअर. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? 7 इंटू रूट 6 इज इट क्लिअर मायनस 3 अपॉन रूट 6 इज इट क्लिअर. सो सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 6 इंटू रूट 6 मायनस 5 इंटू रूट 6 प्लस 7 इंटू रूट 6 मायनस 3 अपॉन रूट 6 इज इट क्लिअर. सो इथं आपल्याला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करावं लागेल इज इट क्लिअर. सो हा इथं इररॅशनल नंबर आहे, इररॅशनल नंबर. सो या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला रूट 6नीच मल्टिप्लाय करावं लागेल इज इट क्लिअर. सो ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये करूया. 6 इंटू रूट 6 ॲज इट इज मायनस 5 इंटू रूट 6 ॲज इट इज प्लस 7 इंटू रूट 6 ॲज इट इज मायनस 3 अपॉन रूट 6 मल्टिप्लाय बाय रूट 6 अपॉन रूट 6 इज इट क्लिअर. सो आता डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन होणार आहे. सो 6 इंटू रूट 6 मायनस 5 इंटू रूट 6 प्लस 7 इंटू रूट 6 मायनस 3 इंटू रूट 6 इज इट क्लिअर अपॉन रूट 6 मल्टिप्लाय बाय रूट 6 दॅट मीन्स 6 ॲन्सर येणार आहे इज इट क्लिअर. त्यानंतर इथं आपण 3नी कट करू शकतो. 3 1 3 अँड 3 2 6 इज इट क्लिअर. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथंही रूट 6 आहे, इथंही रूट 6 आहे, त्यानंतर इथंही रूट 6 आहे आणि इथं सुद्धा रूट 6 आहे. दॅट मीन्स या काय तयार झालेल्या आहेत? लाईक सर्ट तयार झालेल्या आहेत, लाईक सर्ट्स. सो रूट 6 आता आपण कॉमन घेऊ शकतो इज इट क्लिअर. सो देअरफॉर बाय टेकिंग कॉमन रूट 6 इज इट क्लिअर. सो रूट 6 कॉमन घेतल्यानंतर इथं 6 राहणार आहे मायनस 5 प्लस 7 मायनस द 1 अपॉन 2 आणि त्यानंतर हे रूट 6 आपण कॉमन घेतलेले आहे इज इट क्लिअर. सो हे सुरुवातीला करूया आपण. 6 मायनस 5 दॅट मीन्स 1 अँड 1 प्लस 7 दॅट मीन्स 8 इज इट क्लिअर. सो 8 मायनस 1 अपॉन 2 इज इट क्लिअर इंटू रूट 6. सो डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर इथं 1 आहे इज इट क्लिअर. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 2 16
आणि त्यानंतर -1 इज इट अपॉन 2 1 जा 2 इज इट त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आपण या साईडला घेऊया. इज इक्वल टू 16 - 1 दॅट मीन्स 15 त्यानंतर अपॉन 2 ॲज इट इज इट सो 15 - 2 इंटू √6 it is our answer. Then next example. Fourth example is 4 into √12 minus √75 minus 7 into √48. सो सुरुवातीला आपल्याला 12, 75 आणि 48 चे फॅक्टर्स घ्यावे लागतील. सो वी कॅन राईट फॅक्टर्स ऑफ 12, 75 and 48 इज इट सो 12 चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 2 आहे सो आपण 2 नी कट करू शकतो. 2 6 चा 12 अगेन 2 3 चा 6 and 3 1 चा 3 इज इट इथं आपल्याला 2 ची एक पेअर मिळालेली आहे. त्यानंतर 75 चे फॅक्टर्स 7 + 5 12 होत आहे सो आपण 3 नी कट करू शकतो. 3 2 चा 6 रिमेनिंग 1 आणि हे 5 3 5 चा 15 त्यानंतर 5 नी कट करता येईल. 5 5 चा 25 and 5 1 चा 5 इथं 5 ची पेअर मिळालेली आहे. त्यानंतर 48 चे फॅक्टर्स 2 नी कट करता येईल. 2 2 चा 4 and 2 4 चा 8 अगेन 2 1 चा 2 2 2 चा 4 2 6 चा 12 2 3 चा 6 and 3 1 चा 3 इज इट सो 4 into 12 आपल्याला कसं लिहायचं आहे √2 square into 3 is it clear minus 75 that means 3 into 5 square is it clear minus 7 as it is √ इथे एक 2 ची पेअर आहे that means 2 square त्यानंतर अगेन 2 ची पेअर आहे that means 2 square into 3 is it clear सो इथली पेअर आपण डिरेक्टली 5 स्क्वेअर मधून लिहिलेली आहे आणि त्यानंतर ही पेअर 2 स्क्वेअर म्हणून लिहिलेली आहे इज इट क्लियर सो नेक्स्ट स्टेप 4 ॲज इट इज सो सिम्पली रॅडिकल साइन सेपरेट करूया मायनस √3 इंटू √5 स्क्वेअर मायनस 7 इंटू √2 स्क्वेअर इंटू √2 स्क्वेअर इंटू √3 इज इट क्लियर सो इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल त्यानंतर इथं सुद्धा कॅन्सल होणार आहे इज इट क्लियर सो रिमेनिंग आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया 4 ॲज इट इज इंटू हे 2 इज इट क्लियर इंटू √3 मायनस 5 इंटू √3 minus 7 into हे 2 into हे 2 into √3 इज इट क्लियर सिम्पली हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे 4 2 चा 8 into √3 मायनस 5 into √3 ॲज इट इज मायनस हे मल्टिप्लिकेशन 7 2 चा 14 and 14 2 चा 28 into √3 इज इट क्लियर सो इथं √3 आहे इथं सुद्धा √3 आहे आणि इथं सुद्धा √3 आहे दॅट मीन्स या लाईकसर्ट तयार झाले आहे आणि लाईकसर्टमध्ये कन्वर्ट झाल्यानंतरच आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो सो आपण हे कन्वर्जन करून घेतलेलं आहे सो तर आपण √3 कॉमन घेऊ शकतो सो देअरफॉर बाय टेकिंग कॉमन √3 इज इट क्लियर सो √3 कॉमन घेतल्यानंतर इथं 8 राहणार आहे 8 मायनस 5 मायनस 28 आणि त्यानंतर √3 हे कॉमन घेतलेले आहे इज इट क्लियर सो 8 ॲज इट इज -5 मायनस 28 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे -33 इज इट क्लियर इंटू √3 त्यानंतर 8 मायनस 33 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे सो 33 मायनस 8 दॅट मीन्स 25 सो इथं -25 हे ॲन्सर येणार आहे इंटू √3
Is it clear? It is our answer. Then next example. Fifth example is 2 into root 48 minus root 75 minus 1 upon root 3. So सुरुवातीला आपल्याला 48 आणि 75 चे फॅक्टर्स घ्यावे लागतील. सो फॅक्टर्स ऑफ 48 and 75. इज इट क्लियर? सुरुवातीला 48 चे फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 8 आहे, सो आपण 2 ने कट करू शकतो. 2 2 चा 4 and 2 4 चा 8. अगेन 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 6 चा 12, 2 3 चा 6 and 3 1 चा 3. इज इट क्लियर? त्यानंतर 75 चे फॅक्टर्स. ॲडिशन 12 येते आहे, सो आपण 3 ने कट करू शकतो. 3 2 चा 6, रिमेनिंग 1 आणि हे 5, 15 होतील. 3 5 चा 15, त्यानंतर 5 ने कट करू शकतो. 5 5 चा 25 and 5 इज ए प्राइम नंबर, सो 5 1 चा 5. इज इट क्लियर? सो इथं आपल्याला 2 च्या 2 पेअर्स मिळालेले आहेत. त्यानंतर इथं 5 ची एक पेअर मिळालेली आहे. इज इट क्लियर? सो 2 इंटू रूट 48 हेच आपण कसं लिहिणार आहोत? 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 3. इज इट क्लियर? मायनस रूट 75 हेच आपण कसं लिहू शकतो? 3 इंटू 5 स्क्वेअर मायनस 1 अपॉन रूट 3 ॲज इट इज. इज इट क्लियर? सिम्पली रॅडिकल साइन सेपरेट करायचं आहे. 2 ॲज इट इज, रॅडिकल साइन फक्त सेपरेट करतो आहोत आपण, इंटू रूट 3 मायनस 3 इंटू रूट 3, रूट 3 इंटू रूट 5 स्क्वेअर मायनस 1 अपॉन रूट 3 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. इज इट क्लियर? त्यानंतर इथं कॅन्सल होईल. सो रिमेनिंग आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 2 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो इथं 2 राहणार आहे, सो इंटू 2 इंटू 2 इंटू रूट 3 मायनस 5 इंटू रूट 3 मायनस 1 अपॉन रूट 3 ॲज इट इज. इज इट क्लियर? सिम्पली हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 2 2 चा 4 and 4 2 चा 8. दॅट मीन्स 8 इंटू रूट 3 मायनस 5 इंटू रूट 3 मायनस 1 अपॉन रूट 3. इथं आपल्याला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करावं लागेल. सो त्यासाठी सेम नंबरनेच आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो डिनॉमिनेटर रॅशनलायझेशन. Is it clear? So 8 into root 3 as it is minus 5 into root 3 as it is minus 1 upon root 3 into डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करण्यासाठी सेम नंबरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लियर? सो 8 into root 3 as it is minus 5 into root 3 as it is minus हे मल्टिप्लिकेशन रूट 3 इंटू 1 दॅट मीन्स रूट 3 अपॉन रूट 3 इंटू रूट 3 दॅट मीन्स 3. इज इट क्लियर? हे ऑलरेडी आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. सो इथं मेन्शन करूया. रूट 3 इंटू रूट 3 दॅट मीन्स अंडर रूट 3 स्क्वेअर. सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, सो ॲन्सर काय येणार आहे? फक्त 3. इज इट क्लियर? सो डिरेक्टली आपण इथं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं ही रूट 3 आहे, त्यानंतर इथं सुद्धा रूट 3 आणि इथं सुद्धा रूट 3. दॅट मीन्स या लाईक सड झालेल्या आहे. लाईक सड आपण इथं मेन्शन करूया, लाईक सड्स. इज इट क्लियर? सो बाय टेकिंग कॉमन, therefore by taking common रूट 3. इज इट क्लियर? सो रूट 3 घेतल्यानंतर इथं काय राहणार आहे? 8 मायनस 5 मायनस 1 अपॉन 3. त्यानंतर हे रूट 3 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो नेक्स्ट स्टेपला 8 मायनस 5 दॅट मीन्स 3 मायनस 1 अपॉन 3 ॲज इट इज इंटू रूट 3. इज इट क्लियर?
डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. सुरुवातीला इथं 1 असणार आहे. इज इट क्लिअर? सो बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 minus 1 into 1 1 upon 3 into 1 that means 3. Is it clear? So into root 3 as it is. हेच आपण कंटिन्यू करूया. Is it clear? So 9 minus 1 that means 8 upon 3 as it is. So 8 upon 3 into root 3. It is our answer. Is it clear? Then next question. See the last question 8-1. Rationalize the denominator. So डिनॉमिनेटरचं सिम्पली आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. सो डिनॉमिनेटरला जर सिंगल इररॅशनल नंबर असेल तर त्याचं रॅशनलायझेशन करण्यासाठी आपण सेम नंबरनीच न्यूमरेटर प्लेस आणि डिनॉमिनेटर प्लेसला मल्टिप्लाय करत असतो. इज इट क्लिअर? बट बायनोमियल सर्ड असेल तर आपण कॉन्जुगेट पेअरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करत असतो. इज इट क्लिअर? 1 by 1 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल 1 upon root 5. Here root 5 is an irrational number. सो त्याचं कन्वर्जन आपल्याला रॅशनलमध्ये करायचं आहे. सो वी कॅन राईट मल्टिप्लाय. या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण लर्न केले आहेत. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर by root 5. Is it clear? So 1 upon root 5 is equal to 1 upon root 5 multiplied by root 5 upon root 5. Is it clear? So 1 into root 5 that means root 5 only. त्यानंतर upon root 5 into root 5 that means हेच आपण असं मेन्शन करूया. त्यानंतर रूट 5 अपॉन रूट 5 स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. सो रूट 5 अपॉन 5 ओनली. इज इट क्लिअर? सो 5 इज ए रॅशनल नंबर. इज इट क्लिअर? ओनली 5 इज ए रॅशनल नंबर. सो सुरुवातीला डिनॉमिनेटर हा इररॅशनल होता, त्याचं कन्वर्जन हे रॅशनलमध्ये झालेलं आहे. इज इट क्लिअर? सो इट इज अवर आन्सर रूट 5 upon 5. Then next example, second one. Second example is 2 upon 3 into root 7. Is it clear? So here 3 is a rational number. We know that. कारण तो आपण P upon Q या फॉर्ममध्ये लिहू शकतो. रॅशनल नंबर अँड रूट 7 इज अन इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबर. सो रॅशनलायझेशन करण्यासाठी फक्त रूट 7नीच मल्टिप्लाय करणं सफिशियंट आहे, कारण 3 हा ऑलरेडी रॅशनल फॉर्ममध्ये आहे. सो वी कॅन राईट मल्टिप्लाय by root 7. Is it clear? Root 7 to numerator and denominator. To numerator and denominator is sufficient. Is it clear? So our example is 2 upon 3 into root 7 is equal to 2 upon 3 as it is into root 7 multiplied by root 7 upon root 7. Is it clear? So 2 into root 7 upon 3 into root 7 square. Is it clear? So square ला square root cancel होतील. त्यानंतर 2 into root 7 as it is upon 3 into 7. Is it clear? So 2 into root 7 upon 7 3 जा 21.
इट इज आवर ॲन्सर. कारण यापुढे आपण अजून काही कटआउट्स करू शकत नाही. सो 2 × √7/21 इट इज आवर ॲन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन, 1/√3 - √2. सो हा जो डिनॉमिनेटर आहे तो एक बायनोमियल सड आहे. बायनोमियल सड. सो याचं रॅशनलायझेशन करण्यासाठी आपल्याला याची कॉन्जुगेट पेअर घ्यावी लागेल. सो वी कॅन राईट कॉन्जुगेट पेअर ऑफ √3 - √2 इज, फक्त साईन चेंज होणार आहे, √3 + √2. इज इट क्लिअर? सो 1/√3 - √2 is equal to 1/√3 - √2 मल्टिप्लाय बाय कॉन्जुगेट पेअरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी आपण मल्टिप्लाय करत असतो. इज इट क्लिअर? सो √3 + √2 अपॉन √3 + √2. इज इट क्लिअर? सो यांचं मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 1 × √3 + √2. ॲन्सर सेम तेच येणार आहे. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर a - b, त्यानंतर a + b हा फॉर्म्युला आपण ॲप्लाय करत असतो. दॅट मीन्स फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a - b अँड सेकंड ब्रॅकेटमध्ये a + b इज इक्वल टू a² - b². इज इट क्लिअर? सो a² - b² या फॉर्ममध्ये आता आपण डिनॉमिनेटर कन्व्हर्ट करणार आहोत. सो a म्हणजेच काय आहे? √3. सो √3चा स्क्वेअर मायनस b म्हणजेच काय आहे? √2. सो √2 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो वननी मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स सेम टर्म येणार आहे √3 + √2 अपॉन √3 × √3. इज इट क्लिअर? याचा मिनिंग काय आहे? √3 × √3 मायनस याचा मिनिंग काय आहे? √2 × √2. सो √3 + √2 ॲज इट इज अपॉन, हेच आपण कसं लिहू शकतो? √3² मायनस √2². इज इट क्लिअर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. सो नेक्स्ट स्टेपला √3 + √2 ॲज इट इज, तर 3 फक्त राहणार आहे अपॉन 3 - 2. इज इट क्लिअर? सो 3 - 2 म्हणजेच काय येणार आहे? 1. सो तो मेन्शन नाही केला तरी चालेल. इज इट क्लिअर? अपॉन 1 दॅट मीन्स 3 + √2 इट इज आवर ॲन्सर. Is it clear? Then next example. Fourth example is 1/3 × √5 + 2 × √2. Is it clear? So डिनॉमिनेटरला एक बायनोमियल सड आहे. इट इज ए बायनोमियल सड. सो आपल्याला कॉन्जुगेट पेअर घ्यावी लागेल. इज इट क्लिअर? बायनोमियल सड. सो conjugate pair of 3 × √5 + 2 × √2 is, फक्त सिम्पली साइन चेंज होणार आहे, 3 × √5 मायनस 2 × √2. इज इट क्लिअर? सो गिवन एक्झाम्पल 1/3 × √5 + 2 × √2 is equal to 1/3 × √5 + 2 × √2 मल्टिप्लाय बाय या कॉन्जुगेट पेअरनी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × √5 मायनस 2 × √2 अपॉन 3 × √5 मायनस 2 × √2. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन वननी मल्टिप्लाय केल्यामुळं सेम तेच येणार आहे 3 × √5 मायनस 2 × √2. इज इट क्लिअर? अपॉन ही टर्म म्हणजेच काय आहे? a.
So a plus b, is it clear, multiply by a minus b, is it clear, is equal to a square minus b square. सो डिनॉमिनेटर आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये घ्यायचा आहे. इज इट क्लिअर. सो ए म्हणजेच काय आहे 3 इंटू रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी म्हणजेच काय आहे 2 इंटू रूट 2 सो बी स्क्वेअर दॅट मीन्स ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो 3 इंटू रूट 5 मायनस 2 इंटू रूट 2 ॲज इट इज. त्यानंतर 3 स्क्वेअर 9 इंटू रूट 5 स्क्वेअर दॅट मीन्स 5 ओनली. इज इट क्लिअर. हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. 5 स्क्वेअर म्हणजेच काय इथे जस्ट मेन्शन करूया. 5 स्क्वेअर दॅट मीन्स अंडर रूट 5 स्क्वेअर दॅट मीन्स अंडर रूट 5 इंटू 5 दॅट मीन्स अंडर रूट 5 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे फक्त 5 राहणार आहे. इज इट क्लिअर. सो इथं डिरेक्टली आपण 5 मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मायनस 2 स्क्वेअर 4 इंटू रूट 2 स्क्वेअर दॅट मीन्स 2 ओनली. इज इट क्लिअर. सो न्यूमरेटर ॲज इट इज 3 रूट 5 मायनस 2 रूट 2 अपॉन 9 इंटू 5. सो 9 5 45 मायनस 4 इंटू 2 दॅट मीन्स 8. इज इट क्लिअर. Then is equal to 3 into root 5 minus 2 into root 2 as it is. So 45 minus 8 that means 37. Is it clear? So it is our answer. Then next example. Fifth example, 12 upon 4 into root 3 minus root 2. Is it clear? So it is a binomial surd. Binomial surd. So आपल्याला कॉन्जुगेट पेअर घ्यावी लागेल. सो वी कॅन राईट conjugate pair of 4 into root 3 minus root 2 is simply sign change होणार आहे 4 into root 3 plus root 2. इज इट क्लिअर. सो या कॉन्जुगेट पेअरने आपल्याला काय करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो गिवन एक्झाम्पल इज 12 अपॉन 4 इंटू रूट 3 मायनस रूट 2 इज इक्वल टू 12 अपॉन 4 इंटू रूट 3 मायनस रूट 2 मल्टिप्लाय बाय 4 इंटू रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 4 इंटू रूट 3 प्लस रूट 2. इज इट क्लिअर. सो सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे 12 इंटू 4 रूट 3 प्लस रूट 2. इज इट क्लिअर. अपॉन हे म्हणजेच काय आहे ए त्यानंतर हे बी दॅट मीन्स ए मायनस बी त्यानंतर इथं ए प्लस बी. सो इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या फॉर्ममध्ये आता आपल्याला डिनॉमिनेटर कन्वर्ट करून घ्यायचं आहे. सो ए स्क्वेअर दॅट मीन्स एची व्हॅल्यू काय आहे 4 इंटू रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर. मायनस बी म्हणजेच काय आहे रूट 2 सो ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो न्यूमरेटर ॲज इट इज 12 इंटू 4 इन ब्रॅकेट 4 इंटू रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 4 स्क्वेअर 16 मल्टिप्लाय बाय रूट 3 स्क्वेअर 3 ओनली. इज इट क्लिअर. मायनस रूट 2 स्क्वेअर 2 ओनली. सो न्यूमरेटर ॲज इट इज 12 इंटू इन ब्रॅकेट 4 इंटू रूट 3 प्लस रूट 2. 16 3 48 minus 2. Is it clear? So 12 into in bracket 4 into root 3 plus root 2 as it is 48 minus 2 that means 46. Is it clear? इथं अगेन आपण 2 नी कट करू शकतो. 2 6 12
again 2 2 4 and 2 3 6. Is it clear? So 6 into in bracket 4 into root 3 plus root 2 upon 23. It is our answer. So dear friends, इथं आपला हा प्रॉब्लेम सेट संपलेला आहे आणि त्याचबरोबर चॅप्टर नंबर 2 रियल नंबर हा सुद्धा इथं संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.